श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो. आयुष्याचा कनवाईस खूप मोठा असतो, पण दुर्दैवाने आपण तो छोट्या छोट्या चिंतांच्या काळ्या रंगाने भरून टाकत आहोत. आज आपण अशा एका युगात जगत आहोत जिथे माणसाला छोट्या संकटाची भीती वाटण्यापेक्षा रोजच्या जगण्यातील क्षुल्लक गोष्टीचे टेन्शन जास्त सतावत आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या डोक्यात विचारांचे एक असे चक्र सुरू असते ज्याला ना सुरुवात असते ना शेवट. बस 5 मिनिटे उशिरा येणे, कोणाचे तरी साधे टोमणे मारणे, घराची साफसफाई बाकी असणे किंवा एखाद्याने आपल्या मेसेजला वेळेवर रिप्लाय न देणे, या अत्यंत साध्या आणि दैनंदिन गोष्टी आहेत. पण जेव्हा आपण या प्रत्येक गोष्टीला आपल्या मेंदूमध्ये मोठं स्थान देतो तेव्हा नकळत आपण आपल्या आरोग्याचा आणि आनंदाचा बळी देत असतो. ही समस्या वरवर पाहता फक्त स्वभावाचा भाग वाटू शकते, पण विज्ञानाच्या नजरेतून पाहिले तर हे आपल्या शरीरात हळूहळू पसरणारे एक विष आहे. जेव्हा आपण एखाद्या छोट्या गोष्टीचे टेन्शन घेतो तेव्हा आपला मेंदू त्याला एक धोका ट्रेस्ट समजतो. उत्क्रांतीच्या काळात जेव्हा आदिमानवासमोर एखादा जंगली प्राणी यायचा तेव्हा त्याचे शरीर ज्या प्रकारे सावध व्हायचे, अगदी तशीच प्रतिक्रिया आज आपला मेंदू एका किरकोळ ऑफिस डेडलाईनसाठी किंवा घरगुती वादासाठी देतो. शरीरात वाढणारे कॉर्टिसोल नावाचे ट्रेस्ट हॉर्मोन आपले स्नायू ताणले जाण्यास, हृदयाचे ठोके वाढण्यास आणि श्वासाची गती बदलण्यास कारणीभूत ठरते. विचार करा, जर हे हॉर्मोन्स दिवसभरात 10 वेळा अशा छोट्या कारणामुळे शरीरात सुटत असतील तर आपल्या नाजूक अवयवाची काय अवस्था होत असेल. हे सततचे टेन्शन म्हणजे एखाद्या गाडीचे इंजिन विनाकारण तासनतास चालू ठेवण्यासारखे आहे. गाडी धावत तर नाही, पण इंजिन मात्र गरम होऊन झिजत आहे. मानसिक दृष्ट्या या छोट्या चिंता आपल्या क्रिएटिव्हिटी आणि निर्णयक्षमतेचा गळा घोटतात. जेव्हा मन अशा कचऱ्याने भरलेले असते तेव्हा त्यात नवीन आणि सकारात्मक विचारांना जागाच उरत नाही. आपण वर्तमानात जगायचे सोडून देतो आणि सतत असं झालं तर काय होईल किंवा त्याने असं का केलं या काल्पनिक जगात वावरू लागतो. याचा परिणाम आपल्या स्वभावावर होतो. आपण अधिक चिडचिडे बनतो, छोट्या चुकीवर मोठी प्रतिक्रिया देतो आणि पर्यायाने आपली जवळची नाती दुरावू लागतात. लोक आपल्याला टाळू लागतात कारण आपली सकारात्मक ऊर्जा संपून तिथे केवळ तक्रारी आणि भीती उरलेली असते. हे टेन्शन आपल्या झोपेवरही घाला घालते. शांत झोप ही शरीराची दुरुस्ती करण्याची वेळ असते. आपण चिंताग्रस्त मन रात्रीच्या शांततेत या छोट्या गोष्टीचा डोंगर उभा करते, ज्यामुळे सकाळी उठल्यावर आपल्याला उत्साह वाटण्याऐवजी प्रचंड थकवा जाणवतो. म्हणूनच या विषयाची सविस्तर माहिती घेणे गरजेचे आहे की या छोट्या गोष्टी आपल्याला शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या कशा प्रकारे पोकळ करत आहेत. हे केवळ एक टेन्शन नाही, तर ही एक सवय आहे जी आपल्या आनंदी भविष्याला उधळून लावत आहे. आपण हे समजून घेणे आवश्यक आहे की आपण ज्या गोष्टीसाठी आज इतके अस्वस्थ होत आहोत त्यातील 90% गोष्टी उद्या आपल्याला आठवणारही नाहीत. मग अशा गोष्टीसाठी आपले मौल्यवान आयुष्य आणि आरोग्य का धोक्यात घालायचे? हा प्रश्न स्वतःला विचारणे हीच या समस्येतून बाहेर पडण्याची पहिली पायरी आहे. आजच्या धावपळीच्या युगात आपण मोठ्या संकटापेक्षा छोट्या छोट्या गोष्टीचे टेन्शन घेण्यातच आपली अर्धी शक्ती खर्च करत आहोत. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्या मनात विचारांचे एक अखंड चक्र सुरू असते. कधी ऑफिसला उशीर होण्याची भीती, कधी कोणाचे तरी बोलणे मनाला लावून घेणे, तर कधी सोशल मीडियावरील एखाद्या कमेंटवरून अस्वस्थ होणे. या गोष्टी वरवर पाहता अगदी सामान्य वाटतात, परंतु जेव्हा या छोट्या चिंताचा ढीग साचत जातो तेव्हा त्याचे रूपांतर एक अदृश्य अशा मानसिक आजारात होऊ लागते. शास्त्रीय भाषेत सांगायचे तर जेव्हा आपण सतत टेन्शन घेतो तेव्हा आपले शरीर फाईट ऑर फाईट मोडमध्ये जाते. याचा अर्थ असा की जर समोर वाघ उभा नसला तरी केवळ एका ईमेलच्या टेन्शनमुळे आपले शरीर तशाच प्रकारची प्रतिक्रिया देते जशी एखाद्या मोठ्या संकटाच्या वेळी दिली जाते. यामुळे शरीरात कॉर्टिसोल आणि
एड्रेनालिन यासारख्या स्ट्रेस हॉर्मोन्सचा पूर येतो. हे हॉर्मोन्स जर दीर्घकाळ शरीरात राहिले तर ते आपल्या रक्तवाहिन्यावर, हृदयावर आणि पचनसंस्थेवर अत्यंत घातक परिणाम करतात. सततच्या या मानसिक तणावामुळे उच्च रक्तदाब, अकाली वृद्धत्व आणि हृदयाचे ठोके अनियंत्रित होणे यासारख्या समस्या उद्भवतात. मानसिक स्तरावर विचार केला तर या छोट्या गोष्टीचे टेन्शन आपल्या एकाग्रतेचा शत्रू आहे. जेव्हा तुमचे मन उद्या काय होईल किंवा काल काय झाले याच्या विवेचनेत असते तेव्हा तुम्ही वर्तमान क्षणात जगणे विसरून जाता. यामुळे कामाच्या ठिकाणी चुका होण्याचे प्रमाण वाढते आणि तुमची कार्यक्षमता कमी होते. ज्या व्यक्तीला सतत प्रत्येक गोष्टीची काळजी करण्याची सवय लागते तिची निर्णय क्षमता हळूहळू क्षीण होत जाते. साध्या साध्या निवडी करतानाही, जसे की काय जेवायचे किंवा काय कपडे घालायचे, अशा व्यक्ती गोंधळून जातात. इतकेच नाही तर हा मानसिक ताण आपल्या झोपेवरही गदा आणतो. रात्री अंथरुणावर पडल्यावर जेव्हा दिवसभरातील त्या छोट्या कुरबुरी डोक्यात फिरू लागतात तेव्हा मेंदू शांत होत नाही आणि निद्रा नाशाची समस्या सुरू होते. अपुऱ्या झोपेमुळे दुसऱ्या दिवशी पुन्हा चिडचिडेपणा वाढतो आणि हे एक कधीही न संपणारे दुष्टचक्र तयार होते. या टेन्शनचा सर्वात मोठा आणि वेदनादायक फटका आपल्या सामाजिक आणि कौटुंबिक आयुष्याला बसतो. जेव्हा आपण स्वतः तणावाखाली असतो तेव्हा आपला संयम सुटतो. घरच्यांशी किंवा मित्रमैत्रिणीशी बोलताना आपण विनाकारण चिडचिड करतो. समोरच्या व्यक्तीने प्रेमाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तरही आपण रागात देतो, कारण आपल्या डोक्यात आधीच कोणत्या तरी दुसऱ्या गोष्टीचे टेन्शन सुरू असते. यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होतो. लोक अशा व्यक्तीपासून लांब राहणे पसंत करतात जी सतत तक्रार करते किंवा प्रत्येक गोष्टीचे ओझे करून घेते. मुलांवर तर याचा अत्यंत वाईट परिणाम होतो. ते आपल्या पालकाकडे बघूनच तणाव घ्यायला शिकतात, ज्यामुळे त्यांचे बालपण धोक्यात येते. आयुष्य हे आनंदाने जगण्यासाठी आहे, पण या छोट्या चिंता आपल्याला भविष्याच्या काळजीत किंवा भूतकाळाच्या दुःखात अडकून ठेवतात. या परिस्थितीवर मात करण्यासाठी आपल्याला आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत बदल करणे अनिवार्य आहे. आपण हे समजून घेतले पाहिजे की जगातल्या 90% गोष्टी आपल्या नियंत्रणात नसतात. कोणाचे वागणे, हवामान, ट्रॅफिक किंवा इतरांची मते बदलणे आपल्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही त्याचे टेन्शन घेणे म्हणजे स्वतःच्या ऊर्जेचा अपव्यय करणे होय. स्वतःला वारंवार हे सांगणे गरजेचे आहे की ही गोष्ट 5 वर्षांनंतर महत्त्वाची असेल का? जर उत्तर नाही असेल तर तिला आज सोडून देणे शहाणपणाचे ठरते. दिवसातल्या काही वेळ स्वतःसाठी काढणे, निसर्गाच्या सानिध्यात जाणे किंवा केवळ शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करणे यासारख्या गोष्टी आपले मानसिक आरोग्य सुधारू शकतात. जोपर्यंत आपण स्वतःला हे पटवून देत नाही की प्रत्येक गोष्ट परफेक्ट असण्याची गरज नाही, तोपर्यंत हे टेन्शन कमी होणार नाही. शेवटी शांत मन हेच सर्वात मोठे वैभव आहे आणि ते मिळवण्यासाठी छोट्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायला शिकणे हीच यशाची पहिली पायरी आहे. व्हिडिओच्या शेवटी आपण एका अशा वळणावर आलो आहोत जिथे आपल्याला स्वतःला एक अत्यंत प्रामाणिक प्रश्न विचारण्याची गरज आहे. आपण ज्या छोट्या छोट्या गोष्टीचे टेन्शन आज घेत आहोत त्या गोष्टी खरंच आपल्या आयुष्यापेक्षा मोठ्या आहेत का? विचार करा. आजपासून 5-10 वर्षानंतर तुम्हाला आठवेल का की त्या दिवशी बस उशिरा आली होती म्हणून तुम्ही किती चिडचिड केली होती, किंवा एखाद्याने ऑफिसमध्ये तुम्हाला काय टोमणा मारला होता? नक्कीच नाही. पण त्या एका क्षणाच्या टेन्शनमुळे तुमच्या शरीरावर जो ताण आला, तुमच्या हृदयाचे ठोके जे वाढले आणि तुमच्या जवळच्या माणसावर तुम्ही जो राग काढला त्याचे वळ मात्र कायमचे राहू शकतात. आपण आयुष्यातील सुंदर क्षण या कधीही न संपवणाऱ्या चिंतेच्या बाजारात विकत आहोत. आयुष्य हे केवळ समस्या सोडवण्यासाठी मिळालेली संधी नाही, तर ते अनुभवासाठी मिळालेली एक देणगी आहे. आपण प्रत्येक छोट्या गोष्टीला आपल्या डोक्यावर स्वार होऊ दिले तर आपण जगणे विसरून फक्त अस्तित्व टिकून ठेवण्याचे काम करू. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की परफेक्शन, परिपूर्णता मानवाचा कोणताही शब्द निसर्गात नसतो. झाडावरून पडणारे पान असो किंवा वाहणारी नदी,
सगळं काही थोड्याफार विस्कळीतपणाचे सुंदर दिसते. आपण स्वतःला आणि इतरांना जसे आहोत तसे स्वीकारायला शिकणे पाहिजे. ज्या गोष्टी आपल्या नियंत्रणात नाहीत, उदाहरण इतरांची मते, भूतकाळातील चुका किंवा भविष्यातील अनिश्चितता, त्या गोष्टीची काळजी करणे म्हणजे हातातून वाळू निसटण्यासारखे आहे. जितकी जास्त पकड घट्ट कराल तितकी ती जास्त निसटत जाईल. त्याऐवजी जे आपल्या हातात आहे म्हणजे आपला वर्तमान काळ, तो आनंदाने कसा घालवावा येईल यावर लक्ष केंद्रित करा. टेन्शन घेतल्याने उद्याच्या समस्या सुटत नाहीत, उलट आजची शांतता मात्र नक्कीच हिरावली जाते. शांत मन हे कोणत्याही युद्धातील सर्वात मोठे शस्त्र असते. मग ते युद्ध बाहेरच्या जगाशी असो वा स्वतःच्या विचारांशी. म्हणूनच आजपासून एक छोटा बदल करायला सुरुवात करा. जेव्हा कधी एखादी छोटी गोष्ट तुम्हाला अस्वस्थ करेल तेव्हा एक दीर्घ श्वास घ्या आणि स्वतःला सांगा, हे सुद्धा निघून जाईल. स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य द्या, कारण हे शरीर आहे तोपर्यंतच तुम्ही हे जग पाहू शकणार आहात. चिंतेचे ओझे खांद्यावरून उतरून ठेवा आणि मोकळेपणाने श्वास घ्यायला शिका. लक्षात ठेवा, आपण येथे फक्त काम करण्यासाठी किंवा टेन्शन घेण्यासाठी आलेलो नाही, तर प्रेम करण्यासाठी, हसण्यासाठी आणि इतरांच्या आयुष्यात आनंद पेरण्यासाठी आलो आहोत. तुमची छोटीशी स्मित हास्य ही तुमच्या आरोग्यासाठी सर्वात मोठी औषध ठरू शकते. आयुष्यातील या छोट्या अडथळ्यांना डोंगरा एवढे मोठे बनवू नका, कारण डोंगर चढणे कठीण असते, पण त्यावरून दिसणारे दृश्य मात्र नेहमी सुंदर असते. जर तुम्ही आज स्वतःच्या मनावर विजय मिळवला तर उद्या जग तुमच्या पायाशी असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.